हाय ऑल. तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि छान मस्त इथे पाऊस येतो आहे पुण्यामध्ये. आणि अशा वातावरणामध्ये खूप काही छान असं खावंसं वाटतं, आंबट तिखट वगैरे असं. आणि ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ऑलरेडी मी याची थाली म्हणजे माझ्या चॅनलवर आहे अपलोड केलेली, पण याची रेसिपी मी दाखवली नव्हती. तर हे ताकातलं बेसन असं विदर्भाकडे आमच्या म्हणतात. ठीक आहे. तर ताकातलं बेसन म्हणजे आपलं ताक वगैरे असतं किंवा दही असतं. तर मी काय केलं, यामध्ये थोडं बेसन टाकलेलं, त्यानंतर पाणी, आणि जास्त पाणी नाही, थोडं पाणी, आणि त्यानंतर याच्यामध्ये मी दही टाकलेलं आणि मग मिक्सरमधून फिरवून घेतलेलं. ठीक आहे. आता या कढईमध्ये ऑलरेडी मी थोडं तेल टाकलेलं आहे. यामध्ये मी थोड्या मिरच्या असं आपल्या परतून घेतलेल्या, कारण ह्या अशा वातावरणामध्ये आणि असं जर छान भाजी असेल, मस्त पिठलं असेल, तर मिरच्या तर डेफिनेटली आपल्याला हव्याच. तर आता मी तेल टाकून घेतलं आहे, आणि तेल टाकल्यानंतर मी थोडं आपलं तेल गरम झालं का चेक करते. आणि आता थोडं आपलं तेल गरम झालं आहे. तर यामध्ये आपण गरम तेलामध्ये मोहरी टाकूयात. मोहरी टाकल्यानंतर आपण कांदा टाकून घेऊयात. कांदा, त्यानंतर इथे मी कढीपत्त्याचे पानं आणि त्याच्यानंतर काप केलेलं लसूण. तर असं आपण एकत्र ॲड केलं तरी चालेल. त्यानंतर छान मस्त आपण याला परतून घेऊया. आत्ता आपला कांदा होत आला आहे. खूप जास्त आपल्याला याला जाळायचं नाही आहे, तर इतका पण सफिशियंट आहे. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आपण हिंग टाकूया. आणि कधीतरी आपल्याकडे कुठली भाजी नसेल किंवा काहीतरी असं झटपट करण्याचं काहीतरी असं वाटत असेल की काहीतरी करावं, तर ही रेसिपी खूप मस्त आहे, झटपट होते आणि त्यानंतर टेस्टला पण खूप छान आहे. आता यामध्ये मी ऑलरेडी इथे काढून ठेवला सगळा मसाला, लाल तिखट, त्यानंतर हळद, मीठ आणि जिरे पावडर, आणि मी आता हे एकत्र ॲड करून घेणार आहे. मी त्याचनंतर मी तुम्हाला मागच्या पण रेसिपीमध्ये सांगितलं होतं की मी कोथिंबीर ऑलरेडी याच्यामध्ये टाकते, आणि तुम्ही नक्की करून बघा, कारण हा जो याचा फ्लेवर येतो तो खूप मस्त येतो. तर असं तुम्ही करून बघा. आता हे मी मिक्स करून घेते, आणि त्यानंतर लगेच आपण जे इथे मिक्सरमधून सगळं बेसन आणि त्यानंतर आपण दही आहे ते मिक्स करून घेतलं होतं, ते मी यामध्ये ॲड करते. आणि आता बघू शकता मी हे छान मस्त एकजीव करून घेतलेलं आहे, आणि खूप छान असा कलर आला आहे. त्यानंतर स्मेल पण खूप मस्त छान वास येतो आहे, सुगंध येतो आहे. आणि तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडणार. आता आपण याला 5-10 मिनटामध्ये ठेवूयात, कारण हे बेसन कच्चं नको राहायला. आणि आपण त्यानंतर मिक्सरमधून जे फिरवून घेतलं आपण बेसन, आणि त्यानंतर थोडं दही वगैरे, थोडं पाणी टाकून त्यामध्ये, तर त्याच्यामुळे ना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं वर बेसन राहिलेलं किंवा त्याचे असे गोळे वगैरे दिसत नाही आहे. एकदम स्मूथ असं तुम्हाला टेक्स्चर याचं दिसणार. तर आता थोडं याला होऊ देऊयात आणि त्यानंतर मी छान मस्तपैकी सर्व करणार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा की नक्की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि लाईक करा माझ्या चॅनलला, त्यानंतर सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून सांगा की अजून कुठल्या प्रकारच्या तुम्हाला रेसिपी बघायच्या आहेत. तर थँक्यू सो मच. चला तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय ऑल.